नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण बघतोय मस्त कुरकुरीत अशी डोमा फिश फ्राय आणि यावरलं जे रव्याचं आवरण आहे ते कुरकुरीत व्हावं आणि ते तेलात निघू नये यासाठी मी तुम्हाला टिप पण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण जरूर बघा. तर मी इथे तुम्ही बघू शकता फिशला मस्त साफ करून धुवून घेतलेले आहे. माशांना लावण्यासाठी मी इथे मसाला तयार करून घेते. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 चम्मच लाल तिखट, त्यानंतर अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिरची, अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट आणि अर्ध लिंबू आपल्याला मस्त पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे टाकते आहे अर्धा चम्मच मीठ आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला असा रेडी करायचा आहे जो माशांना चांगल्या पद्धतीने लागू शकेल. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही. तर तुम्ही बघू शकता असा मसाला तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला मस्त माशांना असं चोळत-चोळत मसाला मस्त लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी आणि माशाच्या मध्ये पण जिथं आपण कट केलेला असेल, जिथून आपण त्याला साफ केलेला असेल, चांगल्या पद्धतीने आपल्याला मसाला दोन्ही बाजूंला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण वरच्या आवरणासाठी काही साहित्य घेऊया. इथं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, एकदम बारीक तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलेलं आहे. त्यानंतर रवा घेतलेला आहे मी 1 ते दीड चम्मच. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मी त्यात मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपला मसाला लावलेला मासा टाकायचा आहे आणि त्यावर थोडं-थोडं मिश्रण टाकत दाबत जायचं आहे. तर रव्याचं मिश्रण असं दाबल्यामुळे काय होईल, तेलात गेल्यावर माशावरचं ते आवरण पटकन निघून जाणार नाही. हीच ती टीप आहे. आणि जेव्हा तुम्ही तव्यावर फिश टाकशाल, तेव्हा आपला तवा आणि तेल कडकडीत गरम झालेला पाहिजेल. अगदी वाफा येतायत असे आणि त्यामुळे काय होईल, तो मसाला पटकन माशाला चिटकला जाईल. तो मसाला तेलात इकडं-तिकडं पसरणार नाही. तर मी इथे कमी तेल वापरून करते. जरी तुम्हाला जास्त तेलामध्ये फिश फ्राय करायचे असतील, तरी तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता, जेणेकरून तुमचा मसाला तेलात पूर्ण पसरला जाणार नाही. तर इथं तव्यावर मस्त आपल्याला फिश दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे. इथं एक बाजूने भाजून झाले आहे, तर दुसऱ्या बाजूने परत उलटून मस्त भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता एक बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पण मी मस्त असे फिश भाजून घेतलेले आहेत आणि फिश आपले रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता वरचं आवरण पण मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात. त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता एकदम मसाला तसाच चिटकलेला आहे. थोडा सुद्धा तव्यावर गेलेला नाहीये. तर ह्या पद्धतीने नक्की फिश बनवा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच छान-छान रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.